सगळ्या बातम्या आपल्यापर्यंत पोहोचायला लागल्या आणि मग महाराष्ट्र नव्हे देश सुन्न झाला, कारण श्रीनगरमध्ये भ्याड हल्ला झालेला आहे। आमचं न्यूज 18 लोकमत श्रीनगरमध्ये पोहोचलेलं आहे। उदय जाधव आपल्या संपर्कात आहेत, थेट त्यांच्याशी बोलणार आहोत। उदय, परिस्थिती गंभीर आहे, अनेक स्थानिक रस्त्यावर उतरायला लागलेले आहेत, जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। इकडे पर्यटक अडकलेले आहेत, त्यामुळे ते थोडासा गोंधळ घालतायत, परिस्थिती तणावाची आहे, काय सांगाल? आपण आता श्रीनगरला आहोत आणि श्रीनगरमधल्या पोलीस नियंत्रण कक्षामध्ये आपण इथे पाहत असाल की कशा प्रकारे पोलीस सुरक्षा व्यवस्था इथे ठेवण्यात आलेली आहे। आणि याच पोलीस नियंत्रण कक्षामध्ये सर्व जे मृत झालेले पर्यटक आहेत त्यांच्या पार्थिवांना जे आहे ते इथे आणण्यात आलेले आहेत। सर्व जे नातेवाईक आहेत पर्यटकांचे त्यांना देखील इथे बोलवण्यात आलेले आहे। सर्व नातेवाईक इकडे जमू लागलेले आहेत आणि समोरच्या बाजूला आपण पाहत असाल जम्मू काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफचे जवान यांनी इथे मोठा बंदोबस्त जो आहे तो ठेवलेला आपल्याला पाहायला मिळतोय। बाहेरील नागरिकांना इथे आतमध्ये सोडण्यात येत नाही आहे। मोठ्या प्रमाणात इथे मीडिया जो आहे तो देखील जमा झालेला आपल्याला एकूण पाहायला मिळतोय। आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर काल ज्या प्रकारे जो भ्याड हल्ला दहशतवाद्यांनी केलेला आहे पर्यटकांवरती, निष्पाप पर्यटकांना मारण्यात आलेला आहे, त्यामुळे एक संतापाची लाट जी आहे ती श्रीनगरमध्ये आणि जम्मू काश्मीरमध्ये देखील आपल्याला इथे पाहायला मिळते आहे। आणि एकूणच त्याचे पडसाद जे आहे ते देखील उमटताना पाहायला मिळत आहेत। काही ठिकाणी आज जम्मू काश्मीरमध्ये दुकानं जी आहेत ती बंद ठेवण्यात आलेली आहेत। आपण समोरच्या बाजूला जर पाहिलं श्रीनगर शहर आहे आणि श्रीनगर शहरातील दुकानं जी आहेत आज बंद ठेवण्यात आलेली आहेत। आणि याच समोरच्या बाजूला आपण जम्मू काश्मीर पोलीस नियंत्रण कक्ष जो आहे तो आहे आणि त्या ठिकाणी इथे जाण्याचा मार्ग जो आहे तो सध्या बंद करण्यात आलेला आहे। आणि याच नियंत्रण कक्षामध्ये सर्व मृत पर्यटकांचे पार्थिव जे आहेत ते इथे आणण्यात आलेले आहेत। काही वेळापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे देखील इथे आले होते। त्यांनी सर्व जे मृत पर्यटक होते त्यांच्या पार्थिवांना त्यांनी श्रद्धांजली वाहिलेली आहे। आणि त्यानंतर आता इथे सर्व नातेवाईकांना येऊ दिले जाते, त्यांच्या पार्थिवांना त्यांना त्यांच्या हवाली जे आहे ते केलं जात आहे। आणि त्यानंतर त्यांच्या राज्यामध्ये जे हे पर्यटक होते तिथे त्यांना नेण्यात येणार आहे। अजूनही इथे नातेवाईक यायची बाकी आहे, त्यामुळे सर्व पार्थिवांची ओळख पटल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांची ओळख पटल्यानंतरच त्यांना इथून त्यांचे पार्थिव जे आहे ते त्यांच्या हस्तांतरण केलं जाणार आहे।